शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांसाठी शिरूर तहसील कार्यालय आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले। शासन निर्णयांचा लाभ हा दिव्यांग बांधवांना मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनस्थळी आंदोलक आणि नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे व प्रभारी नायब तहसीलदार वंदना कारखिले यांच्यात वाद झाला। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी घोषणाबाजी व निषेध व्यक्त करत अधिकाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले। तसेच घोषणाबाजी करत आंदोलन तसेच चालू राहिले, परंतु प्रभारी तहसीलदार बालाजी सोमवंशी हे काही कामानिमित्ताने पुण्याला असल्याने त्यांनी आंदोलक पदाधिकाऱ्यांशी फोनवरून संभाषण करत मागण्या मान्य असल्याचे सांगितले। त्यानंतर लेखी पत्र नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे यांच्या हस्ते स्वीकारत आंदोलन स्थगित करत असल्याचे प्रहारच्या आंदोलकांनी आपल्या आवाजशी बोलताना सांगितले। या आंदोलनासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अनिता कदम, तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, महिला तालुकाध्यक्षा ज्योती हिवरे, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, संभाजी नवले, सारंगधर आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। नेमक्या काय अडचणी व गाऱ्हाणी आहेत दिव्यांगांच्या व आंदोलनादरम्यान नेमके काय काय घडले याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, ते म्हणले PWला फोन करा, PW स्वतः फोन मी कॉल इलेक्ट्रिशियनला फोन केला, ते म्हणले की करतो। मी म्हणलं 4 दिवसात नाही झालं तर मी येऊन फाशी घेईन म्हणलं लिफ्टमध्ये येऊन। प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीला हे बघा काय होतं की त्या दिवशी सर मॅडम लिफ्ट सुद्धा चालू आहे आणि आम्ही व्हीलचेअरसाठी कंपनी सोबत ऑफिसमध्ये घुसू काय कार्यालयामध्ये सर्व आपण काय कार्यालयामध्ये घुसायचं का सर्व अपंग गेट बंद करावं लागेल असं का अचानक आंदोलन आहे का की पत्रावर झालंय 5-6 दिवस अगोदर अधिकारी गैरहजर कसं काय राहू शकतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पोरांना सांगा जाऊ नका त्यांना काय कोणाला सांगा जाऊ नको तुम्ही आणि हा कायदा आहे तळावरच वातावरण निर्मिती म्हणजे बॅरियर फ्री वातावरण म्हणजे अपंगांना कुठल्या प्रकारे वरती ये जा करायला अडचण असेल नाही पाहिजे असा कायदा आहे शासन निर्णय तहसीलदार सरकारने पुढे आंदोलन काय घटना घडली आता तुम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही स्वतः 20 मार्च 2023 रोजी आंदोलनासंदर्भात आमचे 6 मुद्दे होते, त्या संदर्भात आम्ही चर्चा केली होती। त्यांनी तेव्हा सकारात्मक बाजू सांगितली होती, परंतु आम्हाला मनावा तितका चांगला प्रतिसाद न भेटल्यामुळे आज सगळे दिव्यांग बांधव जवळजवळ 200-300 दिव्यांग बांधव त्यांच्या समस्या आणि अडचणी घेऊन इथं उपस्थित झाले असताना संबंधित विषयानिगडीत कुठलाही अधिकारी उपस्थित नाहीये आणि त्यांच्या तहसीलदारांच्या अनुपस्थित नायब तहसीलदारांनी यांनी इथं येऊन आम्हाला जे सकारात्मक बाजू दाखवायची तर त्यांनी आमच्यावरतीच पावर करून आम्हाला म्हणजे तुम्ही मेला तरी त्यांना काही घेणं देणं नाही ह्या भाषेतच आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले आणि तुम्हाला काय करायचं बिंदास करा म्हणून सांगितलंय। तर आज मी ठरवते आणि माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना जर आज आम्हाला इथं मरायची वेळ आली तरी आम्ही मरायला तयार आहे, पण आमच्या जर अडचणी आज नाही सुटल्या तर इथून या तहसील कार्यालयाला टाळ ठोकल्याशिवाय जाणार नाही। मी धर्मेंद्र सातव, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे। आज शिरूर तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद जाधव, जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्ष अनिता कदम आणि तालुका अध्यक्ष कुंडलिक वायकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन सुरू आहे। मागण्या आमच्या अशा आहेत की शिरूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुसंख्य दिव्यांगांकडे पिवळं रेशन कार्ड नाही आहे। पिवळं रेशन कार्ड नसल्यामुळं त्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही, कारण सरकारी योजनेचा काही योजनांचा लाभ घेताना उत्पन्नाची अट असते, त्यामुळे पिवळं रेशन कार्ड असेल तर सरसकट त्याला योजनेचा लाभ घेता येतो। म्हणून आमची मागणी होती, प्रमुख मागणी की सर्व दिव्यांगांना इथं पिवळं रेशन कार्ड देण्यात यावं। तसंच या तालुक्यामध्ये बहुसंख्य दिव्यांग हे भूमिहीन आणि बेघर आहेत। या भूमिहीन बेघर असणाऱ्या दिव्यांगांना राहण्यासाठी कुठली स्वतःची अशी हक्काची जागा नाही आहे, तर आमची आज या प्रशासनाकडे तहसीलदार साहेबांकडे अशी मागणी आहे की अशा भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी 1 गुंठा जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी। तसंच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून जे शासन पेन्शन देतं 1,500 रुपये, ती पेन्शनसाठी बहुसंख्य दिव्यांगांनी शिरूर तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केलेले आहे की आम्हाला त्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, परंतु अजूनही त्यांना सारखे चक्र हेलपाटे मारावं लागत आहे। म्हणून आमची ती एक मागणी आहे की ज्या दिव्यांगांनी पेन्शन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहे त्यांचे त्वरित त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनचा लाभ देण्यात यावा।
तसंच 5% दिव्यांग निधी जो असतो, ग्रामपंचायतचा 5% दिव्यांग निधी, पंचायत समितीचा 5% दिव्यांग निधी, नगर परिषदेचा 5% दिव्यांग निधी, हा निधी खर्च करण्यासाठी शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे की त्या शासन निर्णयानुसार 5% खर्च निवारण समिती, तालुक्याच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करायची आहे. त्या समितीचे तहसीलदार साहेब हे सचिव आहेत आणि इतर संघटनेचे 5 सदस्य दिव्यांग त्या कमिटीमध्ये घेऊन ती समिती तयार करायची असते. परंतु शासनाने निर्णय होऊन इतके वर्ष होऊनही ही समिती करण्यासाठी पाठपुरावा तहसीलदार साहेबांनी करायला हवा होता, परंतु तो तहसीलदार साहेबांनी न केल्यामुळे ती समिती गठीत झालेली नाही आहे. म्हणून आमची ही एक मागणी आहे की तहसीलदार साहेबांनी ती समिती आमदार साहेबांचा लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार अशोक बापू पवार यांच्या विषय कानावर घालून ती समिती लवकर गठीत करण्यात यावी. तसंच ह्या कार्यालयामध्ये संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी जे दिव्यांग बांधव दोन्ही पायाने ज्यांना चालता येत नाही का, काय उचलून न्यावं लागतं वरती, अशा दिव्यांग भावांना पहिल्या मजल्यावर कार्यालय असल्यामुळं आणि संजय गांधी योजनेचं कार्यालयावरती असल्यामुळं दिव्यांगांना खूप अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. त्यांची खूप मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांची गैरसोय टाळण्यासाठी ते कार्यालय खालच्या तळघरात खालच्या मजल्यावर आणावं अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी आम्ही करण्यासाठी आज इथं सकारात्मक मार्गाने इथं आंदोलन करत आहेत. जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, जिल्हा अध्यक्ष आणि कधी आंदोलन करण्यात येत आहे. जर आमचं आंदोलन हे आता शांतते मार्गाने, गांधी मार्गाने चाललेले, तहसीलदार साहेबांनी जर त्याची दखल घेतली नाही तर मग आम्हाला भगतसिंग मार्गाने प्रहार स्टाईलने इथं आंदोलनाची दिशा बदलावी लागेल. मी शरद जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष. आमच्या प्रमुख मागण्या जवळजवळ 7 ते 8 मागण्या आहेत. तर साहेबांनी सगळ्या मागण्या सांगितल्यामुळे मी सगळा उल्लेख काय करीत नाही. पण पुरवठ्यामध्ये वारंवार आमचा अपंग दिव्यांग बांधव 6 महिने हलपट्या घालूनसुद्धा ते तुला अधिकारी कोणतेही रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही. स्वतः माझं रेशन कार्ड मी टाकलेलं 6 महिन्यापूर्वी माझं स्वतःचं रेशन दिलेलं आहे अंत्योदयसाठी. ते मी जिल्हा अध्यक्ष असून सुद्धा मला स्वतः 10 हलपट्या मारायला लावलेले आहेत. तर सामान्य जनता ते काय करत असतील, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि तळसे साहेबांनी त्यांना तिथं नवीन माणसं नेमून दुसरी माणसं नेमावी, चांगली कामं करणारी, अशी आमची संघटनेच्या वतीने माझी विनंती आहे. आम्ही तहसील कार्यालयाला 20 तारखेला निवेदन देऊन सुद्धा कोणताही अधिकारी उपलब्ध राहिलेला नाही. एक मॅडम आल्यात, त्या कोणत्या पदावर त्यांना सांगता येत नाही आणि त्यांनी आमच्या संघ अपंग संघ हुजत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर 2016च्या कायद्यानुसार 92 कलमानुसार त्यांच्या अपंगांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. अपंगांनी त्याची चेष्टा केलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी अपंगाची ज्या चेष्टा करण्यात आली तर त्याच्यावर 2016च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाही तर उपोषणला बसल्याशिवाय मी राहणार नाही. जिल्हा अध्यक्षांना ते मी सांगत आहे. तहसीलदार साहेब येत नाहीत तर आम्ही उठणार नाही. माझी अडचण ही आहे की मला संजय गांधी योजनेसाठी वरच्या मजल्या ऑफिस असल्यामुळे वरखडच जावं लागतं आणि मला अजून ही योजना काही मिळालेली नाही आहे. मी अप्लाय त्याला केलेलं आहे. माझी अडचण अजून आहे की मला अजून कोणती गव्हर्नमेंटची सोयीसुद्धा मिळालेली नाही आहे. विजय काटे, शिरजगाव काटा. मी रेशन कार्डमध्ये माझे एकटेच नाव असल्यामुळं मला अंत्योदय या योजनेत लाभ मिळत नाही. ते तो मिळावा. तुमचं नाव सांगा आणि काय का? रेश्मा अनिल कडलक, कुठल्या? भीमा कोरेगाव. जागा नाही म्हणून आम्हाला घरकुल येऊन गेलेलं आहे, पण अजिबात आम्हाला जागा दिलेली नाही आहे. तुमची मागणी काय? आम्हाला घर पण भेटायला पाहिजे आणि जागा पण भेटायला पाहिजे आम्हाला ग्रामपंचायत पासून. माझं नाव वंदना रमेश रामगुडे. मी शिक्रापूर येथे राहते. 40 वर्ष झालं आम्ही शिक्रापूर या शहरात रहिवासी आहोत. आम्हाला 3 वर्ष झालं घरकुल येते, पण जागेअभावी आम्हाला घरकुलाचा लाभ घेता येत नाही. ज्ञानोबा जगताप, बांबार्डी. मी रेशनिंग कार्ड 6 वर्षापूर्वी काढलेलं आहे. या तहसील कार्यालयाला हेलपाट मारून मी थकून गेलेलो आहे. मला आज तागायतपर्यंत रेशनिंग मिळालेलं नाही. संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे, यात नवीन मध्यवर्गीय बांधवांना आतोनात त्यांचे हाल होतात त्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी. तर आमची सर्वांची या ठिकाणी एकच मागणी आहे की ते ऑफिस तळमजल्यावर आलं पाहिजे. दिव्यांग शिरूर तालुक्यातील जे आहे त्या सर्वांना पिवळ्या रेशनिंग कार्डचा लाभ मिळावा हीच माझी विनंती आहे. तिथले भाऊराव काळे, राहणार निमोणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी एक अपंग लेडीज आहे. माझ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, म्हणजे अशा ज्या सरकार हे पाहिजे. जास्त अपंग असल्यामुळे सारखं जाऊ शकत नाही लांब आणि आपल्यासारखं बोलवणं ते नाही योग्य नाही. एका याच्यात झालं पाहिजे. जास्त हेलपटे घालायला लावले नाही पाहिजे त्यांनी.
हो की नाही? तालुका शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक धोंडीभाऊ शिरूर तालुका अध्यक्ष दलशी साहेबांनी आम्हाला थोडासा अपंगाला त्रास झालेला असेल, पण ते आपल्याला यश आलेलं आहे आणि असंच येत राहणार. तुम्हाला एवढी खात्री देऊ की इथून पुढे अपंगाचा विजय झाल्याशिवाय हा विजय कायम होणार. कारण ही अपंगाची एकच महत्त्वाची, सगळ्या अपंग असतात त्यांचे म्हणजे भविष्य त्यांच्या नाव. मी संभाजी आबा नवले, शिरूर तालुका संपर्क प्रमुख. आज दिव्यांगांच्या ज्या आंदोलनाला सर्व उपस्थित राहिले त्या जिल्हाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्राच्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो.